आयुरा. आयुष, बरं झालं तुम्ही अगदी वेळेत आलात. मला बाथरूममध्ये सोडा ना, मला पोटात दुखतोय खूप. ती मोठ्यानेच बोलली. तेही कोण आहे हे न बघताच, आणि धडपडत उठण्याचा प्रयत्न करत होते. आता एकदम इमर्जन्सी आली होती. इथून पुढे त्याने खिशातलं मास्क काढून पटकन तोंडावर लावलं आणि वाऱ्याच्या वेगाने आत आला. ती धडपड करत उठताना बघून त्याने तिला उचललं आणि बाथरूममध्ये बसून लगेच बाहेर आला. त्याला स्वतःला कळलं नव्हतं की त्याने 2 मिनिटापूर्वी नक्की काय केलं. त्याने तिला आपल्या हातांनी उचलून आतमध्ये नेऊन ठेवलं होतं. त्याच हातांना तो आता बघत होता. पहिल्यांदा तिला स्पर्श केला होता त्याने. अगदी उंच आकाशात उडत होता. तो रूममधून इकडून तिकडे फिरत होता. तिचा नाजूक पण अगदी थोड्या वेळाचा स्पर्श आणि तिचा सुगंध त्याला वेगळाच भासला. आयुरालाही थोडा वेगळा स्पर्श जाणवला, थोडा रफनेस जाणवला. पण आयुषशिवाय आपल्याला कोण हात लावणार आणि कोण घ्यायला येणार? घाईत उचलल्यामुळे असं वाटलं असेल आपल्याला, हा विचार तिने केला. त्यात तिच्या पोटात अजून कळ येत होती, तर डोकं जास्त विचार करायला वेळच देत नव्हतं. तिने लक्षच दिला नाही की आपल्याला इथपर्यंत कोण सोडते. 15 मिनिटांनी तिने पुन्हा मोठ्याने आवाज दिला. आता मात्र आदिराजला टेन्शन आलं होतं. जर त्याने पुन्हा तिला उचलायला गेला तर नक्कीच प्रॉब्लेम आला असता. इतक्यात त्याला समोरून आयुष येताना दिसला. तो आराम न करताच लगेचच हॉस्पिटलला आला होता. तसा आदिराज लगेच तिथून बाजूला झाला. आयुष आत आला तर आयुरा त्यालाच आवाज देत होती. तो लगेच तिच्याजवळ गेला. तिला उचलून बाहेर घेऊन आला. तू आत कशी काय गेलीस? आयुषने डोळे मोठे करूनच विचारलं. तुम्हीच तर सोडलात, आयुरा म्हणाली. तसा आयुष चक्रावलाच. तो तर आत्ता आला होता, मग हिला कोणी आज सोडलं? आदिराज? आयुष विचार करत होताच की मास्क काढून आदिराज आत आला होता. कसं वाटतंय आता? आयुराकडे बघत आदिराजने विचारलं. आणि आयुषला पुन्हा काहीतरी जाणवलं. असं वाटत होतं कोणीतरी त्याला काहीतरी सांगायचं किंवा सूचित करायचा प्रयत्न करत आहे. अदृश्य कोणीतरी. पण त्याच्या ते लक्षातच येत नव्हतं. त्याने आदिराजचं निरीक्षण केलं. साधारण त्याच्यासारखेच कपडे होते, म्हणून आयुराला लक्षात आलं नव्हतं. आत्ता त्याला आदिराजवर खूपच डाऊट आला, पण त्याने तोंड उघडलं नव्हतं. आणि त्याने तोंड न उघडल्यामुळे आयुरालाही काही कळलं नव्हतं. बरं वाटतंय, आयुराने त्याच्याकडे बघत सांगितलं. पण तो तिच्याकडे एकटक बघतच होता. इकडची तिकडे नजर करत नव्हता. बरं, मी डॉक्टरांना सांगितलं आहे, ते बघतील काय ते, आदिराजने आता आयुषकडे बघत सांगितलं. आदिराज, लवकर सोडलं तर बरं होईल. मी करेन मॅनेज, आयुष म्हणाला. ओके, मी बोलतोच तसं डॉक्टरांशी. काळजी घे, मी निघतो आता. आदिराज एक नजर आयुराकडे बघत म्हणाला आणि निघून गेला. आयुषला आता मात्र खात्रीच झाली होती. आदिराजला आयुराबद्दल काहीतरी फिलिंग आहेतच. तो काहीतरी फिलिंग ठेवत आहे. फक्त आता काहीतरी पुरावा मिळायला हवा होता, किंवा मग याला काहीतरी पुष्टी देणारं नजरेस यायला हवं होतं. आता तो आदिराजला आयुरापासून लांबच ठेवणार होता. आयुराला सोडून कुठेच जाणार नव्हता. पण आयुषला माहीत नव्हतं की तुझी आयुरा ज्याच्यापासून तू लांब ठेवतोस त्याच्याच कंपनीत कामाला जाते. कळेल तेव्हा आयुषला काय वाटेल काय माहीत, ते फक्त त्यालाच ठाऊक. तो नंतर मात्र चांगलंच डोकं बडवून घेणार आहे. आयु, तू कसलीच काळजी करू नकोस.
तुला कुठेच जाऊ देणार नाही मी. आयुषने तिला हलकी मिठी मारत म्हणाला. अचानक भाऊक झाला होता तो. आपल्यापासून आयुरा दूरच जात आहे असं वाटू लागलेलं. म्हणून तिला तो जवळ घेऊन असं सांगत होता. त्याचे डोळे कधी ओले झाले ते त्यालाही कळलं नव्हतं. तिच्या डोक्यात हळूवारपणे हात फिरवत तिच्या केसावर आपले हनवटी टेकवून तो तिला आपल्या छातीशी लावून धरून होता. आयुषला अचानक काय झालं हे मात्र आयुराला कळलं नव्हतं. मीही तुम्हाला सोडून कुठेच जात नाही. तुम्ही आता लक्षात ठेवा. आता काही मी तुमची पाठ सोडत नाही. आयुराही त्याला बिलगत म्हणाले. दोघंही जरा जास्तच भावूक झाले होते. असं काही होईल आणि आपण हॉस्पिटलमध्ये येऊ असं आयुरालाही वाटलं नव्हतं. अधिराज तिथून निघाला तो डायरेक्ट कंपनीत पोचला. आपल्या खुर्चीत बसत त्याने आता निधीला फोन केला. निधी, तो मारणारा तुझ्या विरुद्ध होता कोणीतरी, माझा दुश्मन नव्हता. अधिराज म्हणाला. तसं निधी मात्र घाबरली. काय? निधी जोरात ओरडलीच फोनवर. तिला काही विश्वासच बसत नव्हता. आपला आणि दुश्मन कोण असेल? अरे रिलॅक्स, मी त्याचं सोक्षमोक्ष लावलं आहे. तो आरवचा मित्र होता. आरवचा बदला घेण्यासाठी त्याने तुला मारायचा प्लॅन केला होता. मी त्याला उडवला. अधिराज सहजपणे बोलला. अधिराज तिला काहीच खरं सांगणार नव्हता. कारण त्याचं स्वतःचं भांडं फुटेल असं तो काहीच करणार नव्हता. खरंच? थँक्स. निधीने लगेच आभार मानले त्याचे. कारण न सांगता त्याने तिचा दुश्मन तिथेच निपटवला होता. बरं, तू ऐक. कधी येशील कामाला? अधिराजने आता मुद्द्याचा विचार. मी उद्यापासून येईन कामाला, निधीने सांगितलं. बरं, तू काही काळजी करू नकोस. उद्या लवकर सोडेन तुला, अधिराज म्हणाला. कारण घरी जाऊन तरी काहीच उपयोग नव्हता. कारण आयुरा त्याला अशी हॉस्पिटलमध्ये दिसणार होती. तर निधीला थांबून तरी काय उपयोग होता? अधिराजने फोन ठेवला आणि पुन्हा आयुराच्या स्पर्शात रवला. तिचा तो नाजूक देह आणि त्याचा वेड लावणारा सुगंध, ज्याला जास्त वजन सुद्धा नाही. कसं असेल दोघांचं आयुष्य आपलं? ती नाजूक, मी असा मजबूत. दोघांची जोडी किती छान दिसेल ना. शी, तो आयुष काय की छाडकी पत्ती, माकडे कुठला. तो आयुषला दोष देत होता तर स्वतःला तिच्यासाठी परफेक्ट समजत होता. दिवस निघून गेला. रात्री आयुष आयुराच्या बेडवरच तिच्या बाजूला झोपला. तिच्या मानेखाली हात होता. त्याच्या छातीवर उलटा हात ठेवत ती गाढ झोपी गेली होती. तिचा पती तिच्यासोबत असताना कसली आली चिंता तिला. तो मात्र विचारात हरवला होता. रात्री खूप उशिरा झोप लागली त्याला. हृदय अधूनमधून धडधड करत होतं. तसं तो तिला आपल्या छातीशी घट्ट पकडत होता. अचानक त्याच्यासमोर आरव उभा राहिला. सरळ बंदूक त्याच्या डोक्यालाच लावली. काही कळायच्या आत त्याच्या डोक्यातून गोळी आरपार गेली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि आरवच्या मागून अधिराज पुढे आला. मोठ्याने कुस्सी घासत होता. आयुषला चिडवत होता आणि पुढे होऊन आयुराला उचलून वाटायला लागला. आयु, आयु. आयुषने जोरात आवाज दिला आणि झोपेतून खडबडून उठून बसला. घाबरून घामाने चिपचिप झाला होता. इतका घाबरून गेला होता की तो थरथर कापत होता. बाजूला बघितलं तर आयुरा मात्र गाढ झोपली होती. तो उठून बाजूलाच असलेलं पाणी प्यायला. आरवला मारलं असेल का अधिराजने? त्याचं मन आता 10 दिशांनी विचार करू लागलं. आणि नसेल मारलं तर? त्या दिवशी सकाळी उठला तेव्हा आरवचा मिस कॉल दिसला होता, पण त्याने रिटर्न कॉल केला नाही.
की पुन्हा आरवचा कॉलही आला नाही, म्हणून त्यानेही काही जास्त विचार केला नव्हता. पण आता गोष्टी जरा किचकट वाटत होत्या. काहीतरी विचित्र संदर्भ लागत होता. त्याला आपल्या हृदयाची धडधड वाढताना जाणवत होती. त्याने वळून मागे बघितलं तर आयुरा अजूनही शांत झोपली होती. गोळ्यांचा असर नसता तर एवढ्या तीही जागी झाली असती. आयुष डोकं पकडून एका खुर्चीत बसला. काय आहे हे? हा काही संकेत तर नाही ना? मला का अशी वाईट फिलिंग येते? देवा, मी माझ्या आईला सोडून कुठेच जाणार नाही, ना तिला जाऊ देणार. मला हे विचित्र स्वप्न, समोर घडणारं काहीतरी विचित्र, पण मला कळत नसलेलं, मला जाणवतंय पण नेमकं काही कळत नाही. ही अस्वस्थता खूप जीवघेणी आहे. तो वर देवाकडे हात करत म्हणाला. शेवटी सर्व घटनांचा सूत्रधार एकच तर होता तो. आयुष एकदम रेस्टलेस फील करत होता. काय करू? मी आदिराजपासून कसा लांब राहू? माझ्या आयुराला त्याच्या नजरेपासून कसं दूर करू? हे एक चॅलेंजिंग होतं. त्याला कठीण वाटत होतं. तिला आदिराजपासून दूर करता करता कधी तोच स्वतःच तिच्यापासून दूर न हो. त्याचा विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती. आत्ता त्याला झोप लागणं शक्य नव्हतं. तो तिच्या वार्डमध्ये इकडून तिकडे येराजरा घालू लागला. अस्वस्थपणा काही केला कमी होत नव्हता. त्याने मोबाईल हातात घेतला आणि त्यावरचा आरवचा नंबर डायल केला. पण नंबर अस्तित्वात नाही असं ती बाई सांगत होती. किती वाजले होते हेही आयुषने बघितलं नव्हतं. आठवलं आणि कॉल केला होता आरवला. त्याने मेसेजमध्ये जाऊन त्याला मेसेज करायला गेला. बघितलं तर त्यालाच आरवचा मेसेज आला होता. आदिराजने मला जिवंत ठेवलं आहे. हा मेसेज वाचून मात्र त्याच्या हातातून मोबाईल पडता पडताच वाचला. म्हणजे त्याने लगेच पकडलाच, नाहीतर या आवाजाने आता आयुरा जागी झाली असती. आणि तिला काय उत्तर दिलं असतं त्याने? आदिराज आपल्यासोबत डबल गेम करतो आहे. त्याला माझी आयु हवी आहे, तो स्वतःशीच म्हणाला. त्याने आदिराजच्या नजरेत काल आयुराविषयी असलेले भाव टिपले होते, म्हणून आत्ता काहीतरी करणं गरजेचं होतं. त्याने हळूच एक नंबर डायल केला. आता ह्या माणसाची त्याला नितांत गरज वाटत होती. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग ऐकायला आणि वाचायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.